सर्वांना नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आपणास कळवण्यास आणलं होतं की आमचं जे हे काम चालू आहे अन्नदानाचं, ते काम आम्ही मागच्या संडेला आम्ही लाईव्ह जाऊन फेसबुकवर लाईव्ह जाऊन आम्ही जे काम केलं होतं मीना सर आणि मी, ते काम पाहून माझे एक परिचयाचे माझे मोठे भाऊ समान संजय रुग्ण साहेब त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की खूप छान काम करतोस. म्हणजे माझी इच्छा आहे की येत्या गुढीपाडव्याला मी तुझ्याकडून तुझ्या मार्फत किंवा माझ्या मार्फत आपण एक गरिबांसाठी थोडं स्वीट देऊ अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि मला बरं वाटलं कारण की माझं काम काही लोकांपर्यंत पोहोचतंय, माझं मीना सरांचं काम. आणि त्याच्यामुळं सुद्धा कोणाकोणाला इच्छा होती की आपण सुद्धा ह्या गोष्टीमध्ये आपण समाविष्ट होऊन आपण ह्या गोष्टी करावे, समाजकार्याचं काम करावे असं सर्वांना वाटतं. आणि मला एक कारण असं वाटतं की माझं आणि मीना सरांचं काम हे थोडं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आमचं काम हे आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोचतं आणि ते काम पोचल्यानंतर आपल्या मनात जी करुणेची भावना किंवा आपल्या मनात जी मदतीची भावना येते, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचं काम सार्थक झालं. ह्याच्यामध्ये मला माझे मोठे भाऊ समान मीना सर, रमेश मीना सर यांनी खूप मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच मी या कार्याला उत्पर्यंत आणलेलं आहे. तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त संजय रुग्ण सरांनी हे जे स्वीट दिलेत, चिवडा आणि लाडू, हे आपण वाटण्याचं काम आज आपण गरिबांना त्याच्यासोबत सण साजरा करणार आहोत गुढीपाडवा. आणि कारण की त्यांचाही हक्क आहे, ते सुद्धा या समाजाचा एक हिस्सा आहे आणि त्यामुळे आपण आज त्यांना ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे आपण स्वीट वाटून त्यांच्यासोबत आपण गुढीपाडवा साजरा करत आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला जर खरंच वाटलं की आमचं काम खूप लोकांपर्यंत पोचावे, तर मलाही असंच वाटतं की तुम्ही सर्वांनी हे जे काम आहे आमचं खूप लोकांपर्यंत शेअर करावं, पोचवावं आणि जेणेकरून त्यांच्याही मनात हे मदतीची आणि करुणेची भावना निर्माण होईल, एवढीच आपली इच्छा. आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आप जो भी सोशल मीडिया के माध्यम से लगातार मम्मी सर का हम साथ में मिलकर जो काम कर रहे हो देख रहे हैं, तो मेरा सभी लोगों से निवेदन है कि अगर भगवान ने अगर हमको इतना अच्छा शरीर दिया है, इतना अच्छा परिवार, जॉब, सारी चीज़ दिया है, तो हमारी भी एक जिम्मेदारी बनती है कि हम भी लोगों की मदद करें. और मदद किसी भी तरीके से की जाती है. अभी जैसे मंगेश सर का वीडियो देख के संजय सर ने ये उनको बोला है कि मेरी तरफ से आप भी लेके जाओ और बांटो जो फुटपाथ पे जो बेसहारा लोग हैं उनके लिए. तो इसी तरह से आप भी थोड़ा आगे आइए और इस तरह का काम कीजिए, मंगेश सर का सपोर्ट कीजिए ताकि ज़्यादा से ज़्यादा बेसहारा गरीब लोगों तक उनकी मदद पहुंच सके. मैं इतना ही कहना चाहूँगा. धन्यवाद.
है सर है। सब जन दिखाओ वो। जाता है